जरा हसा ना. अहो अशा काय हसताय, नीट हसा ना जरा. हा अहो पण तुमच्या हातात चक्क हे छायाचित्रण यंत्र कसं काय? हो म्हणजे तुम्ही परदेशी वस्तू आणि तंत्रज्ञान वापरत नाही ना? हो, पण आता हे परदेशी यंत्र मला वापरावं लागणार आहे. यालाच काट्याने काटा काढणं असं म्हणतात. म्हणजे कुणाचा काटा काढताय आता? या परदेशी यंत्राचा वापर करून मी परकीय शक्तींचा पाडाव करणार आहे. म्हणूनच मुद्दाम हे यंत्र मी भाड्यानं आणलंय. अहो कोण परकीय, कसला पाडाव, काही समजेल असं बोला ना. नाही, तुम्हाला नाही समजणार हो. आणि जास्त प्रश्न तुम्ही विचारू नका. अप्पा हो, हे काय? अगं ही फार मोठी गंमत आहे आणि साधी सुधी गंमत नाहीये बरं का. खूप मोठी गंमत आहे. खरं म्हणजे ही गंमत तुला सांगणारच आहे, पण योग्य वेळ आल्यानंतर. खरं म्हणजे ही गंमत ही तुझ्यासाठीच आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. असो, बरं तू चूर्ण आणलंयस का माझं? हो अप्पा, आणलंय. आणि काय ग, मला एक सांग, तू हल्ली घरी का नसतेस? घरी का नसतेस म्हणजे? तिला बोलू द्या. हे बघ सई, मी गेले बरेच दिवस पाहतोय तुझा घरात मुळी पायच ठरत नाही. कधीही कुणालाही विचारलं तरी एकच उत्तर मिळतं, सई घरात नाहीये. अप्पा हल्ली ना सगळी बाहेरची कामं मीच करते. रोज आपल्यासाठी ताजी भाजी सुद्धा आणते. आणि बाकीची कामं पण आम्ही सगळी सईलाच सांगतो. हो. आणि तुम्ही खूप कामात असता हो, म्हणून जाताना ती आम्हाला सांगून जाते. वा, ठीक आहे, असो. माझं चूर्ण दे. हो देते. हा काय ग, तुला चष्मा कधी लागला? अहो बायकांचे चष्मे कसले बघता, तुला सांगता येत नाही का ग? शेजारच्या गोकटे मामींचा चष्मा आहे म्हणून तो नवीन करायला दिलाय ना त्यांनी. ही बाजारात जाते समजल्यावर त्या म्हणल्या घेऊन येशील का? हो आजी, मी त्यांना नंतर नेऊन देते. हा हो जा कसंही, हातपाय धुवून घे आणि 2 घोट पाणी पी. हो हो अप्पा, चूर्ण. हो सई, थांब जरा इकडे. थांब, तुझं एक छायाचित्र काढतो छानस. अहो तुम्ही बाजूला व्हा. अहो काढा की. तुम्ही बाजूला व्हा. हा हा, छानस असं हास. आता तू वा. जा जा. जा जा जा. वा, ही अशी छायाचित्र निघायला हवीत. बाप रे, आज मी खूप वाईट अडकणार होते. कशी बशी वाचले आजीमुळे. काय झालं काय एक्झॅक्टली? अरे आपण जाईला जो चष्मा वापरतो ना, तो हिच्या हातून पडला आप्पांसमोर. मी काहीतरी खोटं कारण सांगून वेळ मारून नेली. सई, हे असं केअरलेस राहून नाही चालणार आपल्याला. नचिकेत, हे बोलणं सोपं असतं. माझ्या जागी येऊन बघ, मग कळेल तुला की मला किती तारेवरची कसरत करावी लागते. अरे आता झालात का तुम्ही दोघं सुरू परत? अगं आजी, हा मलाच काय बोलतोय? याला नचिकेतचं अनिकेत व्हायला सांगितलं ना की समजेल ते किती कठीण काम आहे ते काहीही असलं तर यू नीड टू टेक केअर. दॅट्स ऑल व्हॉट आय एम सेइंग. आणि
तुला वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी, पण तू पकडली गेलीस तर काय होईल याचं टेन्शन मला पण आहे. टेन्शन बिन्शन घेऊन काही होणार नाहीये मुलांनो. आता आपण पुढचा टप्पा गाठायचाय. टप्पा? अरे नचिकेत, पुढची स्टेज. हा, आणि ती म्हणजे जाई आणि नचिकेत यांनी नचिकेतच्या आई समोर जवळीक करायची. म्हणजे त्यांना असं जाणवलं पाहिजे की दोघं जण हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडतायत. दोघांना एकमेकांच्या बरोबर राहायला बरं वाटतंय. मुलगी म्हणून तर जाई नचिकेतच्या आईला आवडलीच आहे. आता सून म्हणून आवडते का ते बघायचं. या राईट. उद्यापासून कामाला लागा. आपल्याकडे फार वेळ नाहीये. या एक्झॅक्टली. माझ्या मॉमचं पुण्याचं काम झालं की ते सिडनीला जायचा टॉपिक काढणार. म्हणून म्हणते वेळ न घालवता उद्यापासूनच जाई नचिकेत जवळीक पर्वाची सुरुवात करा. काय आहात ना तयार? वा, मला तुमचं भविष्य असं डोळ्यासमोर दिसतंय. आता 24 तास लक्ष असणार आहे माझं या परदेशी कांगारूंवर. शत्रू कितीही बलाढ्य असू दे, पण माझ्या तावडीतून सुटणं शक्यच नाही. कशी दात काढून फिदी फिदी हसते बघा ती कांगारीण, आणि तिचं ते आगाऊ कार्ट. हास हास मनसोक्त हसून घे कांगारू. पण आता फार दिवस उरलेले नाहीये तुझे आयुष्यात आनंदाचे. तुझ्या विरोधात असे पुरावे गोळा करणार आहे की माझी नात तुझ्याशी बोलणं तर सोडच, पण बघणारही नाही तुझ्याकडे. अहो, काय आहे? अहो, इथे काय करताय तुम्ही? काय नाही, मी जरा आपले चंद्र आणि चांदण्याची छायाचित्र काढत होतो. हो का? अहो, पण इथून कुठे दिसतोय चंद्र? मगाशी दिसत होता, आता बहुतेक तो असा आकाशाच्या वर गेला असेल. असेल असेल. आज अमावस्याच्या दिवशी तुम्हाला चंद्र दिसला म्हणजे तुम्ही चंद्राची छायाचित्र काढत होतात. हो पप्पा, हे बघा, तुम्ही माझ्यावर शंका घेऊ नका आणि हेरगिरी तर अजिबात करू नका. लक्षात असू दे. हेरगिरी करू नका म्हणे. आज अमावस्याच्या दिवशी यांना चंद्र दिसला. नक्कीच यांचं काहीतरी चालू आहे. काय चालू आहे कोणास ठाऊक. हा बोल रे. जाई जोशी रेडी झाल्या का? हो, तयार होतीये मी. ग्रेट. बरं, तू मॉमचा आवडता कलर घातलास ना, जस्ट ॲज वी डिसाइडेड? हो, तोच घातलाय. गुड. आता बघ, तुला बघून मॉम कशी चेअर अप होते. तिला ह्या कलर मधलं काहीही आवडतं, आणि तू हा कलर घातलास म्हणजे तो कलर पण खुश होईल. चिके, तू म्हणजे ना कहरच अगदी. थँक्स, तुम्ही आहेच. एनिवे, इथे आल्यावर तुला माझ्या शेजारी बसायचं, यु नो दॅट राईट? हो, ते माझ्या लक्षात आहे. पण नचिकेत, मला जरा भीती वाटतेय रे. कसली? माझ्या शेजारी बसायची? नाही रे नचिकेत, तुझ्या म्हणजे आपण जे करतोय ते बरोबर आहे ना, हे सगळं ह्याची भीती वाटतेय रे मला. कम ऑन साई, असं घाबरून नाही चालणार. यू हॅव टू डू इट, ओके? हो रे नचिकेत, ते माहितीये मला. हा,
ठीक आहे बरं चल ठेवते आता येते थोड्या वेळात. या वाट बघतोय. हो हो. अरे देवा कोण आहे? अगं मीच आहे, उघडदार. या आजची पण ना. ये ये. अगो काय रंग खुलून दिसतोय तुझ्यावर. आता सासूबाईंच्या आवडीचा रंग घातलाय म्हणल्यावर अगदी चमकते माझी नात. ते सगळं जाऊ दे आजी पण मला जमेल ना. अगं का नाही जमणार. अगं नचिकेतच्या आईंसमोर नचिकेतची जवळीक करायची म्हणजे जरा दडपण आलंय ग मला. अगं नचिकेत सांभाळून घेईल सगळं. हो ते मला माहिती आजी पण तरी सुद्धा आपण जे करतोय त्यात आपल्याला यश तर मिळेल ना. नक्की मिळेल. तू घाबरू नकोस. फक्त आपण जसं जसं ठरवलंय ना तसंच कर अगदी. हो आजी. हा देवा सगळं नीट होऊ दे रे. तूच लक्ष ठेव आता या मुलांवर. इरावतीची आणि यांची नजर नको लागू दे. ये आता बघा हा आप्पा केतकर काय करतो ते. हॅलो मॅम. हाय जाई. बस ना. अगं बस ना उभी काय आहेस. या या. सो आय वॉज सेइंग की आपण काम सुरू करूयाच. बट टेल मी तुला त्या क्रेझी केतकर कडे कधी जायचंय. नो मॅम ऍक्च्युली मी तसं डिसाईड नाही केलंय काही. ओके. सॉरी टू इंटरप्ट यू मॉम बट आज रॉक शोचे 2 पासेस आहेत माझ्याकडे. यू वॉन्ट टू कम. यू नो आय यूज टू एन्जॉय रॉक कॉन्सर्ट्स व्हेन आय वॉज इन कॉलेज. पण आता ते द म्युझिक इज सो लाऊड अँड जारिंग आय गेट अन हेडेक. मॉम यू गेटिंग सो बोरिंग डे बाय डे. नो आय एम सिरियस. आय एम नॉट गोइंग टू कम. मग हे पासेस वेस्ट होणार. ठीक आहे. हा भाई आपल्याला फक्त ते कोळी गाणी आवडतात. रॉक शोला आपण नाही येणार आहे. अरे पण वेस्ट का जातील. टेक हर अलॉंग. शी विल गिव्ह यू कंपनी. मॅम मी म्हणजे असं काय म्हणजे कसं शक्य आहे मॅम. का यू लाईक रॉक म्युझिक राईट. या मॅम आय लव्ह इट. बघ काय प्रॉब्लेम आहे. हिलाच घेऊन जाणार. परफेक्ट आहे. नाही बरं आहे जाई आहे. तर ती काकूबाई असती ना यू वुड हॅव गॉट बोर्ड. काकूबाई कोण. सई केतकर. अजून कोण. यू गाईज गो अँड हॅव लॉट ऑफ फन. युल एन्जॉय. एक्सक्यूज मी. हॅलो. हाय हाऊ आर यू. तू जायचं काय करणार. नाही रॉक शोला आपण नाही जाणार आहे. इडियट. इथून जायचं काय करणार. हा रात्री जेवणाला आपल्याला चिकन तंगडी फ्राय खायचंय तर त्याचे पैसे. हा देतो देतो. हा हा मग एन्जॉय.
मग जायचं ना? कोणाचा आहे शो? शो वगैरे काही नाही आहे. आय जस्ट वॉन्ट टू स्पेंड सम टाइम विथ माय न्यू गर्लफ्रेंड अँड शी इज सो हॉट. नचिकेत अरे काय करतोयस तू? तुझी आई येईल. मग येऊ दे, तिनेच तर दिली आहे परमिशन. पण नचिकेत खरंच रे माझा विश्वासच बसत नाहीये. तुझ्या आईने कशी काय दिली आपल्याला परवानगी? तर दिली ना, दॅट्स इट. अरे नचिकेत आता तू वेड्यासारखं करू नकोस. जरा मागे हो. मॉम, वी आर लिव्हिंग. ओके, बाय. That's great. Enjoy the show. Have lot of fun. ए पण खूप उशीर करू नका. वेळेवर घरी या. या मॅम. या श्योर श्योर. कम. ओके मॅम, थँक्यू. Bye. Have fun, guys. येस. हा आप्पा केतकर तुमच्या मागावर आहे. नचिकेत हे बघ नचिकेत खरंच मला ना खूप. नो 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 नो, जस्ट स्टॉप राईट देअर. काय तिथं असा कुठला शब्द वापरायचाच नाही आपल्याला. बरोबर, तुला ना काही वाटतच नाही. असं नाहीये. जस्ट लुक अराउंड. किती छान ऍटमॉस्फिअर आहे. तू पण काहीतरी छानच बोल ना. टेन्शनचं कशाला बोलते? आता तू मेलास कांगारू. संपली तुझी संधी. पुढे काय घडणार आहे याची कल्पनाही करू शकणार नाहीयेस तू. हे कांगारू, एकीकडे माझ्या नातीला नादी लावतोयस आणि दुसरीकडे त्या जाई जोशीशी प्रेमाचे चाळे करतोयस. आता बघ मी तुला कशी अद्दल घडवतो ते. तर सईच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम नाही, फक्त घृणा असेल, घृणा. इतके कसे काय स्वार्थी झालात तुम्ही आप्पा केतकर? स्वार्थी? हा असा आरोप तुम्ही माझ्यावर कसा करू शकता? तुमच्या नातीला तुम्ही त्या कांगारूच्या तावडीतून सोडवताय, पण दुसरी एक भारतीय मुलगी त्याच्या नादी लागून वाया जाते. त्याचं काय? नाही, दुःख होतच आहे. अहो पण मग काय करताय तुम्ही त्याच्यासाठी? आता कुठे गेली तुमची स्वदेशी तत्व, तुमचे स्वदेशी विचार? एक परदेशी मुलगा एका भारतीय मुलीला फसवतोय. हे कसं काय सहन होतंय तुम्हाला? नाही, सहन तर होत नाहीच आहे, पण माझी रणनीती तयार आहे आणि माझे स्वदेशी विचार आणि स्वदेशी तत्व ही अबाधित आहेत, आढळ आहेत. पण तसं काही दिसत नाहीये. पण
पटकन दिसेल आणि समजेल असं काहीही करत नाही हा अप्पा केतकर. म्हणजे आधी त्या कांगारूचं विकृत रूप माझ्या नातीला दाखवून त्याच्या विळख्यातून तिला सोडवणार आणि मग एकदा का ती भानावर आली की मग त्या जाईचीही सुटका करणार आहे मी. पण समजा नाही केली तर शेवटच्या श्वासापर्यंत मी एका भारतीय मुलीला मी परदेशी मुलाच्या तावडीत सापडू देणार नाही. त्या कांगारूची कायमची हकालपट्टी केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाहीये. लक्षात असू दे. कांगारू उच्छाद मांडलायस तू आल्यापासून. आता तू मरणार आहेस. मरणार आहेस आता तू.